नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत. सकाळीच आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता की पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे जी काही शिक्षक भरती सुरू आहे त्याच्या जाहिरातीची प्रोसेस जी सुरू आहे ती आज जवळपास 1 मेपासून त्या ठिकाणी जाहिराती सुरू आहेत आणि आज 30 जून जाहिरातीच्या मुदतवाढीतील आजचा हा शेवटचा दिवस होता. आणि दुपारी तुम्हाला सकाळीच सांगितलं की मुदतवाढी त्या ठिकाणी पुन्हा जाहिरातीला मिळेल, कारण बऱ्याच आस्थापना अंतिम टप्प्यात आहेत आणि त्याला मूर्तरूप येणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या जागा वाढतील. या अनुषंगाने व्हिडिओ टाकलेला होता. जी काही अपडेट होती ती आता सांगितल्याप्रमाणे मुदतवाढ मिळेल असं सांगितलेलं होतं 1 किंवा 2 आठवड्याची. तर नक्कीच अगदी त्याच पद्धतीनं जी आहे ती मुदतवाढ जी आहे ते न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे. नक्कीच ही गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण वाचल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल केवळ मुदतवाढ मिळाली म्हणून गदारोळ करण्यापेक्षा किंवा गैरसमज करून घेण्यापेक्षा नेमकं का दिली मुदतवाढ हे समजून घ्या, म्हणजे तुमच्या मनामधला जो काही गैरसमज आहे तो दूर होईल. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी 1 मे 2026 रोजीपासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आलेली आहे. हे सगळ्याला माहिती आहे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था, विचार करा, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या जागा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या आणि खाजगीच्या ज्या काही जागा जाहिराती आहेत त्या अंतिम टप्प्यात आहेत. व्यवस्थापनास जाहिराती देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 10 जुलै 2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे 10 जुलैपर्यंत अजून पुन्हा एकदा या बहुतांशी ज्या काही अंतिम टप्प्यात असणाऱ्या जाहिराती आहेत त्या व्यवस्थापनाच्या जाहिराती पूर्ण व्हाव्यात आणि पवित्र पोर्टलला जागा जास्तीत जास्त याव्यात या दृष्टिकोनातून ही जाहिरात येण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेली जी काही मुदतवाढ आहे ते नक्कीच अतिशय महत्त्वाची आहे. शालेय शिक्षण विभागांच्या शिक्षण आयुक्त कार्यालय याच्या माध्यमातून संकेतस्थळावर जी काही या संदर्भामधली सूचना आहे ते या ठिकाणी दिलेली आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी या जी काही संकेतस्थळ आहेत त्यावर देण्यात यावं आणि जी काही शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीसाठी जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास, आता इथे थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, जाहिरात झालेलं आहे, जाहिरात असं समजून घ्या तुम्ही, राहिलेला आहे तिथं. अडचणी असल्यास yezupavitra@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते शिक्षण विभागाकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळं नक्कीच या मुदतवाढीमध्ये आपण जास्तीत जास्त पाठपुरावा केला. म्हणजे आता कुठे पाठपुरावा करायचा, ज्या ठिकाणी नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथे खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था असतात, तर या ठिकाणी त्या संस्था चालकाकडे किंवा जिल्हा परिषदेकडे, महानगरपालिकेकडे, नगरपरिषदाकडे इथे जाऊन किंवा आश्रमशाळा असो या ठिकाणी जाऊन तुम्ही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला तर 100% तुम्हाला सांगतो या जागा ज्या आहेत ते अंतिम टप्प्यात असलेल्या 100% मोठ्या प्रमाणात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं नक्कीच ही जाहिरात देण्यासाठीच्या अनुषंगाने करण्यात आलेली मुदतवाढ अतिशय रास्त आहे, महत्त्वाची आहे. नक्की याकडे सकारात्मक बघा, नक्की तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय.